नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक 30 जुलै 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉइड आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? याचं कारण असं आहे, जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे, पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. तुम्ही ह्या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करून हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. तर हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या गुरुवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. इथे सगळ्यात पहिल्यांदा मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. आपण कालच्या व्हिडिओमध्येच बघितलं होतं की आज गॅप अप ओपन होण्याची शक्यता आहे. ओपन झालं. ओपन कुठे झालं तर 24,175च्या आसपास इथे आपल्याला ओपन झालेलं दिसतंय. आणि प्री ओपनिंग अपडेटमध्ये आज गुरुपौर्णिमा होती आणि त्यामुळे मी सर्व सदस्यांना जे जे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आहेत, टेलिग्रामवर आहेत, ज्यांनी ज्यांनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे, अशा सर्वांना म्हणजे आपण WhatsAppच्या सर्व कम्युनिटीजमध्ये, टेलिग्रामच्या सर्व ग्रुप्समध्ये आणि YouTubeला जनरल आपण सर्वांना आज जे काही अपडेट देता आले ते दिलेले आहेत. दुर्दैवानं आज काही जास्त अपडेट देता आले नाहीत. पण प्री ओपनिंग मार्केट अपडेटमध्येच सांगितलं होतं म्हणजे 9 वाजायच्या आधीच सांगितलेलं होतं की मार्केटमध्ये ओपन झाल्यानंतर जर किंमत खाली आली 24,120 पर्यंत खाली आली तर वर जाताना 24,250 पर्यंत जाऊ शकते. बरोबर. हे क्लिअर कट सांगितलेलं होतं. तुम्ही बघू शकता की ओपन झाल्यानंतर किंमत खाली आली पण 24,120 पर्यंत आली नाही, 135-36 पर्यंत खाली आली आणि त्यानंतर वर जाताना 24,250 आणि 260 अगदी 280 पर्यंत सुद्धा गेलेली आपण बघू शकतो. म्हणजे जे काही प्री ओपनिंग मार्केट अपडेटमध्ये 9 वाजण्याच्या पूर्वीच सांगितलेलं होतं, ते बऱ्यापैकी आपल्याला बरोबर आलेलं इथे लक्षात येतंय. त्यानंतर मार्केट ज्यावेळेला प्री ओपन मार्केट सेटल होतं 9 वाजून 7 किंवा 9 वाजून 8 मिनिटांनी, तर त्यावेळेला एक अपडेट दिलं होतं मार्केट ओपन होण्यापूर्वी की वर 24,200 ला रेझिस्टन्स आहे. एकदा काय होऊ शकतं, प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि बाय ऑन डिप्स असल्यामुळे त्यानंतर आपल्याला किंमत वर जाऊ शकते. तर ज्यावेळेला हे खाली आलं, जसं तुम्ही बघताय बरोबर पहिल्या 15 मिनिटामध्ये 24,200 चा रेझिस्टन्स घेऊन किंमत खाली आली आणि त्यानंतर मग वर जायला सुरुवात झाली. ज्यावेळेला वर जायला सुरुवात झाली, त्याच वेळेला सांगितलं होतं की वर जाताना पहिलं टार्गेट असणार आहे हे 24,260 चं. खूप वेळ झाला. आज बराच वेळ साइडवेज होत होतं. तुम्ही बघू शकता एकदा इथे गेल्यानंतर इथून इथपर्यंत किंमत पोहोचल्यानंतर इथे खूप वेळ साइडवेज होतं. त्यावेळेला सुद्धा साधारणपणे ह्या एरियात असतानाच सांगितलं होतं की आता ब्रेकआउट येऊ शकतो. पहिल्यांदा फेक ब्रेकआउट येऊ शकतो. फेक ब्रेकआउट ओळखायचा कसा? आता बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की फेक ब्रेकआउट ओळखायचा कसा? जे सदस्य नियमित व्हिडिओ बघतात त्यांना सर्व गोष्टी माहिती आहेत. आपण काय करतो, जर समजा खालच्या बाजूनं ब्रेकआउट येणार असेल, तर आपली अपेक्षा काय असते की एक रेड कॅन्डल ह्या लेव्हलच्या खाली क्लोज झाली पाहिजे. बरोबर? ही रेड कॅन्डल क्लोज झाली पाहिजे आणि नेक्स्ट कॅन्डलनं ह्या कॅन्डलचा लो जो आहे तो मोडला पाहिजे. तरच आपण काय समजणार ही लेव्हल ह्या लेव्हलला ब्रेकआउट झालं. नाहीतर काय होतं बऱ्याच वेळेला किंमत थोड्या वेळासाठी खाली येते आणि लगेच वर जाते. त्यामुळे आपण काय होतं इथे ब्रेकआउट झाला म्हणून जर काही ट्रेड केला, की आता पुट बाय केला, मंदी केली, तर नंतर एकदम किंमत वर जाते आणि आपण तिथे ट्रॅप होतो. असं होऊ नये आणि हे प्रमाण कमी व्हावं. अर्थात हे सांगतो ह्या पद्धतीनं काही 100% आपण फेक ब्रेकआउट पासून वाचत नाही. पण 90% 95% पर्यंत आपण नक्की वाचतो. 15 मिनिटाची एक कॅन्डल क्लोज झाली पाहिजे. वरच्या बाजूचा आपला नियम काय आहे? तर एक ग्रीन कॅन्डल
इथे जाऊन अशी आपल्याला समजा ही ही ब्रेकआउट लेवल असेल. आपल्याला ह्या लेवलचा ब्रेकआउट झालाय असं आपण कधी म्हणतो, तर ह्या लेवलच्या वर एक ग्रीन कॅन्डल क्लोज झाली. त्याचा जो काही हाय असेल, नेक्स्ट कॅन्डलनं तो ब्रेक जरी केला, तरी मग आपण काय म्हणतो, की ठीक आहे एक कॅन्डल ह्याच्यावर क्लोज झाली आहे. नेक्स्ट कॅन्डलनं त्या कॅन्डलचा म्हणजे ब्रेकआउट कॅन्डलचा हाय ब्रेक केला. म्हणजे मग आता ही लेवल ब्रेक झाली असं आपण म्हणतो. नाहीतर नुसतीच किंमत वर गेली आणि पटकन खाली आली, तर त्याला आपण ब्रेकआउट म्हणत नाही. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. मी तुम्हाला इथे जी लेवल सांगितली होती, तुम्हाला लक्षात येईल की ह्या ठिकाणी एक फेक ब्रेकआउट आला होता आणि त्यानंतर ॲक्चुअल ब्रेकआउट आला आणि वरच्या बाजूला गेलं आणि 24,260 चं आपल्याला टार्गेट बघायला मिळालं. बरोबर 24,260 चं इथे टार्गेट घेतल्यानंतर पण एकदा प्रॉफिट बुकिंग आलं. त्यावेळेला पण सांगितलं, की आता एम पॅटर्न बनत नाही, तोपर्यंत मार्केटमध्ये तेजी चालूच राहणार आणि किंमत जर वर जायला लागली आणि वर टिकायला लागली, तर एम पॅटर्न बनत नाही. असं जोपर्यंत आपल्याला सिच्युएशन दिसते, तोपर्यंत आपल्याला 24,330 चं टार्गेट येऊ शकते. पण जर काही कारणामुळे एम पॅटर्न बनला, म्हणजे आता उद्या काय होईल? ते आता आपण आज काय झालं हे बघितलं, बरोबर? म्हणजे हे आपला अंदाज बरोबर आला आणि हे पण सांगितलं होतं, की बाय ऑन डिप्स आहे. जेव्हा किंमत खाली येते, ही आपल्याला खरेदी करण्याची संधी असणार आहे. जिथे-जिथे किंमत खाली आली, तिथे-तिथे खरेदी करण्याची संधी होती आणि त्यानंतर किंमत वर गेली. आता पहिलं टार्गेट आलेलं आहे. 3 पैकी पहिलं टार्गेट आलंय. त्यामुळे आता आपल्याला थोडंसं सावध राहायला पाहिजे. उद्या जर काय झालं, थोडंसं फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप डाउन ओपन झालं आणि खाली आली किंमत. इथून किंमत खाली आली, थोडासा बाउन्स आला आणि परत खाली जायला लागलं, तर तुमच्या लक्षात येईल की मग इथे एम पॅटर्न तयार झालाय. बरोबर. पण असं झालं नाही. उद्या फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप अप ओपन झालं आणि वर जाताना हा जो हाय आहे, आजचा जो डे हाय आहे, तो मोडला, तर आपल्याला काय होणार? मग किंमत आणखीन वर जाऊ शकते. वर जाताना 24,330 हे टार्गेट आहे. त्याच्याही वर टिकली तर 24,385 हे टार्गेट आहे. तिथपर्यंत जाऊ शकते. अशा प्रकारे आपल्याला किंमत वर जाताना तरी बघायला मिळू शकते किंवा इथे एम पॅटर्न बनला तर खाली येताना बघायला मिळू शकते. तर आता एक गोष्ट लक्षात ठेवा, पोझिशनली जोपर्यंत आता हा आजच्या दिवसाची ही पूर्ण हे झाली आहे, मूव्हमेंट झाली आहे. आजचा डे लो कुठे आहे? हा डे लो आहे. जोपर्यंत उद्या ह्या लेव्हलच्या खाली किंमत येत नाही, तोपर्यंत आपल्याला तेजी चालूच ठेवायची आहे. उद्या कदाचित काय होईल, थोडंसं खाली येईल किंमत आणि परत वर जाईल आणि परत खाली येऊन इथे क्लोज होईल. मग परवाच्या दिवशी काय होईल, उद्याचा जो डे लो आहे, तो जोपर्यंत ब्रेक होत नाही, तोपर्यंत आपल्याला पोझिशनली तेजी करायची आहे. एक दिवस असा येईल, त्या दिवशी काय होणार, की आदल्या दिवशीचा जो डे लो आहे तो ब्रेक होईल आणि त्याच्या खाली आपल्याला क्लोजिंग बघायला मिळेल. असं जर झालं तर मात्र आपल्याला मग सावध व्हायचंय. मग ही तेजी जी आहे, ही तेजी आता रिव्हर्स होऊ शकते, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर आपल्याला ते कधी होऊ शकतं, पण आपल्याला एक मी तुम्हाला हिंट देऊन ठेवली, की कधी ओळखायचं आता आपल्याला मार्केटमध्ये रिव्हर्सल होणार, ही जी तेजी चालू आहे ही रिव्हर्स कधी होणार, तर डे लो ब्रेक झाला पाहिजे आणि त्याच्या खाली क्लोजिंग आलं पाहिजे. तर हे झालं टेक्निकल अनालिसिस नुसार. बाकी आपण आधीच वेळेच्या सांगत असतो, की मार्केटमध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट येण्याची शक्यता आहे आणि साधारण 90-95% ते आजपर्यंत बरोबर आलेलं आहे. तर हे झालं निफ्टी 50 मध्ये कशाप्रकारे आज मूव्हमेंट झाली, कुठपर्यंत गेलं. ओके. आता आपण पुढे जाणार आहे आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करणार आहे. बँक निफ्टीमध्ये सुद्धा आज काय झालं तुम्ही बघू शकता, गॅप अप ओपन झालं. ओपन झाल्यानंतर पहिल्यांदा खाली आलं, परत वर गेलं, परत बराच वेळ खाली आलं, परत वर गेलं, खाली आलं. इथे परत एक छोटासा एम पॅटर्न बनला. पण असा अधेमध्ये एम पॅटर्न बनून चालत नाही. आपलं वरच्या बाजूला टार्गेट कुठलं होतं? 57,290 होतं. मी हे जे प्लॅटिनम मेंबरचे सदस्य आहेत त्यांना हे टार्गेट दिलेलं होतं. जेव्हा इथून वर जायला लागलं त्यानंतर दिलं होतं. कारण खूप आधी देऊन उपयोग नाही. इथून वर गेलं, कन्फर्म झालं तरच देऊन उपयोग आहे. त्यानंतर थोडीशी किंमत खाली आली. पण नंतर हळू-हळू वर जाता-जाता हे टार्गेट आपल्याला बघायला मिळालं. 57,290 चं पहिलं टार्गेट होतं. 57,425 चं पुढचं टार्गेट आहे. हा झोन जो आहे हा रेझिस्टन्स झोन आहे. कुठला? 57,290 पासून 57,425 पर्यंत. ही लेवल जी आहे ही मेक ऑर ब्रेक लेवल आहे. उद्या समजा फ्लॅट ओपन झालं, गॅप अप ओपन झालं आणि वर जायला लागलं. 57,425 च्या वर टिकलं, तर मग काय होईल? आणखीन आपल्याला तेजी बघायला मिळेल.
मात्र जर ह्या एरियाला आपण टच ऑलरेडी करून झालंय, त्यामुळे जर इथपर्यंत किंमत खाली आली, परत थोडी वर गेली, परत खाली आली, तर मग आपण इथं बघू शकतो की इथं एम पॅटर्न बनेल आणि हा एम पॅटर्न प्रभावी असणार आहे. इथं अधेमध्ये बनलेला एम पॅटर्न प्रभावी नव्हता. आपल्याला असं वाटेल की प्रत्येक एम पॅटर्न आणि प्रत्येक डब्ल्यू पॅटर्नला आपण मार्केटमध्ये काम करू शकतो का? तर असं होत नाही. बरोबर? आपल्याला त्याच्यासाठी काय लागतं? ॲस्ट्रोची पण लेवल लागते. ॲस्ट्रोच्या साहाय्यानं जो आपण रेझिस्टन्स झोन बघतो, तिथे एम पॅटर्न बनला तर सेलिंग येऊ शकतं. ॲस्ट्रोच्या साहाय्यानं आपण जो सपोर्ट झोन काढतो, तिथं डब्ल्यू पॅटर्न बनला, तर मग आपल्याला तेजी बघायला मिळू शकते. तर त्यामुळे आता आपल्याला काय झालंय, ॲस्ट्रो लेव्हलला ह्या टच झालेला आहे आणि त्याच्यामुळे इथं काय होऊ शकतं, इथं जर एम पॅटर्न बनला तर शक्यता आहे. पण उद्या जर हा हाय ब्रेक झाला आणि ह्याच्यावर किंमत जायला लागली, तर मग आपल्याला आणखीन थोडं वाट बघायला लागेल. तेजी कंटिन्यू राहू शकते. इथं सुद्धा लक्षात ठेवा, जोपर्यंत आदल्या दिवशीचा लो ब्रेक होत नाही, तोपर्यंत आपण पोझिशनली काय आहे, तेजीमध्येच आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर ह्या पद्धतीनं आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करून झालेलं आहे. आता पुढे जाऊन सेन्सेक्सचं विश्लेषण करायचं आहे. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठी या YouTube चॅनलच्या मेंबरशिप विषयी अधिक माहिती सांगायची आहे. तर तुम्ही YouTubeवर गेलात आणि YouTubeवर जाऊन जर शेअर मार्केट मराठी आपलं YouTube चॅनल ओपन केलात, तर ह्या YouTube चॅनलवर आपण सबस्क्राईब बटन जे असतं त्याच्या शेजारी एक जॉइन बटन आपल्याला बघायला मिळेल. आपल्या YouTube चॅनलवर सबस्क्राईब बटनच्या शेजारी जॉइन बटन आहे. या जॉइन बटनला क्लिक करून तुम्ही आपल्या YouTube चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. आता या मेंबरशिपमध्ये एकूण 4 ऑप्शन उपलब्ध आहेत. ब्रॉन्झ आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे आणि प्लॅटिनम आहे. आपली सगळ्यात पॉप्युलर जी मेंबरशिप आहे ही गोल्ड मेंबरशिप आहे. चालू महिन्यात इथे जे तुम्हाला दर दिसतायत हे सगळे चालू महिन्यापर्यंत म्हणजे जुलैपर्यंत आणि फार फार तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लागू असणार आहेत. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून YouTubeच्या पॉलिसीनुसार दर बदलणार आहेत. बरोबर? आणि दर काय होतील? ह्या पद्धतीनं दर लागू होतील. बरोबर? आता हे जे दर आहेत, तुम्ही जर समजा गोल्ड मेंबरशिप आहे ह्या महिन्यात घेऊन ठेवली 199 ला, तर आणि ती कंटिन्यू करत राहिला, सबस्क्रिप्शन तुमचं ऑटोमॅटिक रिन्यूअल होत राहिलं, तर जोपर्यंत तुमचं ऑटोमॅटिक रिन्यूअल होत राहतंय, तुम्हाला 199 ची मेंबरशिप 199 लाच मिळत राहणार. 479 ची मेंबरशिप कधी मिळेल? जर समजा तुम्ही पुढच्या महिन्यात हे नवीन रेट चालू झाले आणि मेंबरशिप घेतली, तर तुम्हाला 479 ची मिळेल. ही चालू महिन्यातच घेतली तर 199 ची मिळेल आणि दरमहा 199 जर तुमचं कंटिन्यू राहिलं, तर ऑटोमॅटिकली काय होत जाणार, तुम्हाला 199 मध्येच ती मेंबरशिप चालू राहणार. पण जर एखाद दिवस ब्रेक पडला, ऑटोमॅटिक मेंबरशिप मध्ये रिन्यूअल झालं नाही काही कारणामुळे, तुमचं पेमेंट कट झालं नाही, एक दिवस जरी गॅप पडला, तर मात्र तुम्हाला 479 नुसार मग ती मेंबरशिप लागू होऊ शकते. त्यामुळे ज्यांना मेंबरशिप घ्यायची आहे, त्यांनी ह्या महिन्यातच घ्या. 1-2 दिवसच आणि पुढच्या एक म्हणजे पुढचे 5-7 दिवसच शिल्लक राहिलेत. एवढ्यात मेंबरशिप जर घेतली आणि ती कंटिन्यू करत राहिलात, तर तुम्हाला त्याच्यामध्ये ₹199 जो दर आहे गोल्ड मेंबरशिपचा, तोच कंटिन्यू होण्याची शक्यता आहे. अर्थात हे सगळं YouTube पॉलिसीनुसार होतं. त्यामुळे YouTubeची जशी पॉलिसी असेल त्यानुसार तुम्हाला त्या गोष्टी होतील. जर तुम्हाला ह्याच्याविषयी आणि काही शंका असतील, प्रश्न असतील, तुम्हाला काही विचारायचं असेल, तर मी त्यासाठी माझा WhatsAppचा नंबर देतोय. या नंबरवर केवळ आणि केवळ फक्त आणि फक्त WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधा. कुठल्याही प्रकारचा कॉल करू नका. साधा असेल किंवा WhatsApp कॉल असू असू दे. कॉल स्वीकारले जात नाहीत. फक्त आणि फक्त WhatsApp मेसेजला रिप्लाय दिले जातात. तर त्यामुळे WhatsApp मेसेजच्या सहाय्यानं तुम्ही तुमची YouTube चॅनल मेंबरशिप विषयी जी काही शंका असेल, ती तुम्ही तिथं विचारू शकता. तुम्हाला तिथे रिप्लाय दिला जाईल. तर हे झालं YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि राहिलेला आपला इंडेक्स जो आहे सेन्सेक्स त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. सेन्सेक्स मध्ये सुद्धा सकाळच्या सत्रामध्ये खूप व्हॉलटाईल मूव्हमेंट होत होती. इथं ओपन झालं, वर गेलं, खाली आलं, परत ओपन झालं, तिथेच क्लोज झालं, परत थोडं वर गेलं, परत तितकंच खाली आलं, परत वर गेलं. असं म्हणजे इथे खूप वेळ व्हॉलटाईल मूव्हमेंट चालू होती. त्यामुळे मी काय केलं, मी आज सेन्सेक्स किंवा बँक निफ्टीचे जास्त अपडेट दिलेच नाहीत. याचं कारण असं होतं, की खूप व्हॉलटाईल मूव्हमेंटमध्ये जर आपल्याला काही करायचं असेल, तर त्याच्यामध्ये व्हॉलटाईल मूव्हमेंट असल्यामुळे ऑप्शनचा टाइम व्हॅल्यू डिके फास्ट होतो आणि त्यामुळे
तिथे आपल्याला काही फायदा फारसा होत नाही. आणि आपल्याला जर सेन्सेक्स मध्ये बघायचं असेल, तर सेन्सेक्स मध्ये 3 टार्गेट आहेत. फायनल टार्गेट आहे ती तेजीची. 77,745 पहिलं आहे, 77,980 हे दुसरं आहे आणि 78,155 हे तिसरं टार्गेट आहे. पहिल्या टार्गेटला टच करून प्रॉफिट बुकिंग आलेलं आहे. जर उद्या फ्लॅट किंवा गॅप अप ओपन होऊन वर जायला लागलं, तर मग दुसरं टार्गेट येण्याची शक्यता आहे. त्याच्याही वर टिकलं तर मग तिसरं टार्गेट येण्याची शक्यता आहे. पण ह्या झोनला धरून, हा जो काही झोन आहे, ह्याला धरून कुठेतरी एकदा एम पॅटर्न बनू शकतो. आता पहिलं टार्गेट आल्यामुळे इथूनच खाली गेलं, थोडंसं वर आलं आणि परत खाली गेलं, तर एम पॅटर्न इथे बनू शकतो. किंवा उद्या जर फ्लॅट किंवा गॅप अप ओपन होऊन वर गेलं, पुन्हा खाली आलं, परत थोडंसं वर गेलं, असं करून झालं, तर पहिला हाय हायर पाहिजे, दुसरा हाय लोअर पाहिजे आणि त्यानंतर जेव्हा आपल्याला सेंटर लाईन जी असते, तो ब्रेकआउट मिळतो. त्यानंतर आपण काय समजू शकतो, इथे असं समजू शकतो, की आपल्याला काय झालं, एम पॅटर्नचं ब्रेकआउट आलं. तर अशा प्रकारे आपल्याला ब्रेकआउट जर आलं, एम पॅटर्न बनला आणि ब्रेकआउट आलं, तर सेलिंग येऊ शकतं. इथे सुद्धा तोच नियम लक्षात ठेवा. आदल्या दिवशीचा लो जोपर्यंत ब्रेक होत नाही, तोपर्यंत मार्केटमध्ये पोझिशनली तेजी चालूच राहणार आहे. त्यामुळे आपल्याला हे अधेमध्ये जसं खाली आलं, हे आज जसं बाईंग ऑप्शन बाईंगच्या अपॉर्च्युनिटीज होत्या, तसं म्हणजे खरेदीची संधी होती. ही जी मंदी होत होती, ही खरेदीची संधी होती. आता उद्या काय होतंय हे आपल्याला बघावं लागेल. कारण आता पहिलं टार्गेट आलेलं आहे. पहिलं टार्गेट जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत मग आपण असं म्हणू शकतो, की बाय ऑन डिप्स आहे, खरेदीची संधी आहे. पहिलं टार्गेट आल्यानंतर मग थोडंसं सावध राहायला पाहिजे. आणि हा जो हाय बनलाय, हा जो हाय उद्या ब्रेकआउट झाला, तर मग उद्या काय होऊ शकतं, वरची टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात. तिन्ही इंडेक्स मधले ह्या इम्पॉर्टंट लेवल जे आहेत, ह्या व्हिडिओ पॉज करून तुमच्या तुमच्या चार्टवर काढून घ्या आणि उद्या आज जसं विश्लेषण केलंय त्या पद्धतीनं मार्केटमध्ये मुवमेंट होतीये का, ह्याच्यावर लक्ष ठेवा. म्हणजे तुम्हाला तुमचं विश्लेषण करायला नक्कीच याची मदत होऊ शकेल. आजच्या व्हिडिओच्या आपण आता एकदम शेवटी आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे, की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी उपलब्ध करून देत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल, तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतो. धन्यवाद.